नोकरदारांसाठी आजची सर्वात मोठी बातमी, कारण मोदी सरकारने मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्स बद्दल ही मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। जर एखाद्या व्यक्तीने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयांचाही कर भरावा लागणार नाहीये। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर हा भरावा लागणार आहे। तर स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आले, परंतु ही कर माफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांना लागू होणार आहे। तर आपण पाहतोय 0 ते 4 लाखांचं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांचं ते उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे। तर 4 ते 8 लाखांचं उत्पन्न असेल तर 5%, 8 ते 12 लाख 10%, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे, अशी मोठी घोषणा बजेटमध्ये करण्यात आली आहे। 5 लाख SC ST महिलांना उद्योगांसाठी आता 2 कोटींपर्यंतचं कर्ज मिळणार आहे। त्याचप्रमाणे 23 IIT मधील विद्यार्थी संख्या दुप्पट करणार आहे। मेडिकल कॉलेजेस मधील 75,000 जागा वाढवण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाचे निर्णय यंदा घेण्यात आलेले आहेत। सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्रॉडबँडने जोडले जाणार आहेत। सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सरवर उपचार होणार असल्याची देखील घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे। कॅन्सर आणि जीवनावश्यक 36 औषधं हे स्वस्त होणार आहेत। शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे। उत्पादन वाढीसाठी कापूस उत्पादकता मिशनची स्थापना देखील करण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठीची TDS ची मर्यादा ही 50,000वरून आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे। तर करात सूटमुळे किती फायदा होणार आहे त्यावरही आपण एक नजर टाकूयात। तर आपण पाहतोय कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत। टीव्हीचे पार्ट्स देखील स्वस्त होणार आहेत। जर तुमचा टीव्ही खराब झाला तर त्याचे पार्ट्स देखील तुम्हाला स्वस्तात मिळणार आहेत। रेडीमेड कपडे देखील आता स्वस्तात मिळणार आहेत। मोबाईल स्वस्त होणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट, इलेक्ट्रिक कार देखील स्वस्त होणार आहे। तर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असल्याचं बजेटमध्ये जाहीर करण्यात आलंय। आणि महत्त्वाचं म्हणजे चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत। लहान मुलांची खेळणी जी आहेत ती देखील स्वस्त होणार आहे। तर मेडिकल उपकरणं देखील स्वस्त होणार आहेत। इलेक्ट्रिक कार, मेडिकल उपकरणं, चामड्याच्या वस्तू आणि लहान मुलांच्या खेळणी या स्वस्त होणार असल्याचं या बजेटमध्ये जाहीर करण्यात आलंय। तर काय स्वस्त काय महाग होणार आहे त्यावरही आपण नजर टाकतोय। 12 ते 16 लाख 50,000, 16 ते 20 लाख उत्पन्न 90,000, तर 20 ते 24 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 1,10,000 रुपये एवढी सूट मिळणार आहे। तर 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणार आहे। 0 ते 4 लाख जर तुमचं उत्पन्न असेल तर ते तुमचं उत्पन्न टॅक्स फ्री असणार आहे। 4 ते 8 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर भरावा लागेल। 8 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 10% इतका कर भरावा लागेल। तर 12 ते 16 लाख रुपये उत्पन्न असेल तर फक्त 15% कर भरावा लागणार। आणि 16 ते 20 लाख रुपये कर्ज माफ करा उत्पन्न असणाऱ्यांना 20% एवढा कर भरावा लागणार आहे। आणि 20 ते 24 लाख रुपये ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना 25%। नवीन कर रचनेचा मध्यम वर्ग त्याचप्रमाणे तरुणांना फायदा होईल। देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बजेटचं कौतुक केलंय। तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी बजेटवरून टीका केली आहे। तर आपण पाहतोय आज बजेट सादर करण्यात आलेला आहे आणि या बजेटमध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर उत्पन्नात असलेल्या
कराबद्दल देखील महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणांबाबत आता मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या बजेटचं कौतुक केलेलं आहे, तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र बजेटवरून टीका केली आहे। वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे। एका बाजूला देश श्रीमंत आहे पण लोक गरीब आहेत, हे वास्तव आहे। कारण आज देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न हे जगामध्ये 140व्या क्रमांकावर आहे। देश समृद्ध झाला म्हणजे 2-4 उद्योगपती श्रीमंत झाले म्हणजे देश समृद्ध होतो का? सर्वसामान्य माणसांचं वार्षिक उत्पन्न, सरासरी वार्षिक उत्पन्न वाढलं पाहिजे, याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये। तर आपण पाहतोय अर्थसंकल्पात सरकारने कर रचनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे। या नव्या कर रचनेवर पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूया। 12 लाखापर्यंत सर्वसामान्य जे मुलं आहेत जॉब करणारे, तर त्यांना टॅक्स वगैरे भरणं थोडं कठीण जातं। बाकीच्या पण गोष्टी असतात करण्यासारख्या, तर नक्की चांगली गोष्ट आहे। स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो आम्ही। 12 लाखापर्यंत आता जो सामान्य माणसासाठी दिलासा दाखवलाय तो एक स्तुत्य उपक्रम असल्यागत आहे, कारण त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, त्याचं मी कौतुक करतो, समाधान व्यक्त करतो। खरं म्हणजे मध्यमवर्गीयासाठी खूपच म्हणजे चांगलं आहे आणि खरंच त्याचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं। ही जे घोषणा आहे हे कागदपत्री शिवाय दुसरी कुठलीही घोषणा नाही। आज जे आपण मोठे मोठे घोषणा करतो पण अंमलबजावणी केल्या जात नाही, अशा घोषणा आपण देण्याच्या अगोदर सर्वसाधारण व्यक्तींसाठी, महिलांसाठी, जे रस्त्यावर बसतात, कष्ट करतात, गठाई कामगार असू द्या का इतर मजूरदार असू द्या, यांच्यासाठी आपण स्थानिक घोषणा करावं। तर मोदी सरकारच्या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। टॅक्स डिडक्शनमध्ये ज्येष्ठांना दिलासा देण्यात आलाय, तर TDS मर्यादा 50,000वरून वाढवून आता 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे। त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना NSC मध्ये दिलासा देण्यात आलाय। ऑगस्ट 2024 नंतर पैसे काढल्यानंतर करामध्ये सूट देखील देण्यात आली आहे। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात 50,000पेक्षा जास्त उत्पन्न असलं तरी बँक त्यावर 10% TDS लावतं, मात्र आता हीच TDS मर्यादा वाढवण्यात आली आहे। आणि आता सर्वसामान्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी, सोनं चांदीचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचलाय। सोन्याचा दर प्रति तोळा 84,600 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदी प्रति किलो 1,07,000वर जाऊन पोहोचली आहे। तर मुंबईतील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी, त्याचप्रमाणे कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांनी वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे। नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आलाय। तर प्रस्तावित दरानुसार रिक्षाचे भाडे हे 11% आणि टॅक्सीचं भाडं हे 10% वाढलंय। त्याचप्रमाणे कूल कॅबच्या भाड्यात देखील आता 20%ची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे।
मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे, कारण की टॅक्सीचे दरवाढ झालेली आहे. आपण बघतो की मुंबईसारख्या शहरामध्ये एका बाजूला महागाई असताना दुसऱ्या बाजूला आता टॅक्सीने देखील भाडेवाढ केलेली आहे आणि त्याच्याचमुळे मुंबईकरांच्या खिशावरती आता आणखी जास्त खरं तर भार पडताना पाहायला मिळणार आहे. फक्त टॅक्सीच नाही तर रिक्षाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या सगळ्या कूल कॅब आहेत त्यांचा देखील दर वाढलेला आहे, त्यांचा दर देखील आता 8 रुपयांनी वाढलेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला तर आपण पाहतोय आताचं भाडं हे 28 रुपये आहे टॅक्सीचं आणि ते आता 31 रुपये सुरू होणार आहे. तर रिक्षाचं भाडं 23 रुपयापासून सुरू होतं, मात्र 1 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून 26 रुपयापासून रिक्षाचं भाडं सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता महागलेला आहे. देशातल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली आहे, तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपये 50 पैशांची कपात करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्यात. गेल्या 2 महिन्यात व्यावसायिक सिलेंडर हे 20 रुपयांनी स्वस्त झालंय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यातली थंडी संपली असून उन्हाच्या झळा आता फेब्रुवारीपासूनच सुरू झाल्यात. हवामान विभागानं फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस थंडीची लाट सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर बातमी आहे अमरावतीमधून. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. सूरज मिश्रा नावाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. तर राजापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणेदारानं कारवाई न केल्यानं नागरिक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्हा दौऱ्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे या नागरिकांनी तक्रार केली आहे. पोलिसांकडून या आंदोलकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाचा आणि प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे. भारताला गतीने पुढे नेणारा आणि प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पात टीव्ही, मोबाईल, औषधं आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मोबाईल फोन, LED, LCD टीव्ही आणि चामड्याच्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान धनधान्य योजना देशातील मागास 100 जिल्ह्यांमध्ये राबवून 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. यामध्ये उत्पादकता वाढवणे, विविध पिकांची लागवड, शाश्वत शेती पद्धती, तर तालुका पातळीवर काढणी पश्चात सुविधा, सिंचन सुविधेत वाढ, दीर्घ आणि अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात आलंय. त्याचप्रमाणे मत्स्य पालनाला देखील आता प्रोत्साहन देण्यात भर करण्यात येणार आहे. बिहार राज्यात मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे. यासोबतच डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भर योजना लागू करून 100 जिल्ह्यांसाठी धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून आता 5 लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलाय. दुग्ध व्यवसाय आणि मत्स्योद्योगासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील 6 वर्षे कडधान्य मिशन राबवलं जाणार असून प्रामुख्याने तूर, उडीद आणि मसूरची शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्ष खरेदी करण्यात येणार आहे. आसाममधील नामरूप या ठिकाणी 3 युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता ही 12.7 लाख असणार आहे. आरोग्य आणि रोजगारावर लक्ष असून पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट असून खासगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचं देखील सीतारमण यांनी म्हटलंय. 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली जाणार आहे. त्यामुळे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 200 डे केअर कॅन्सर सेंटर तयार केले जाणार आहेत. कॅन्सर रुग्णांसाठी ही दिलासादायक घोषणा ठरेल. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कॅन्सर सेंटर उभारलं जाणार आहे. अर्थसंकल्पात सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना जाहीर करण्यात आल्या आहेत आणि या अंतर्गत 8 कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार. IIT मध्ये 6500 जागा वाढवल्या असून पटना IITचा विस्तार केला जाणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच AI अभ्यासक्रमासाठी 3 केंद्र सुरू करणार असून शिक्षण क्षेत्रामध्ये AIचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरू करण्यात येणार आहे. भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती होणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात MBBSच्या 10,000 जागा वाढवल्या जातील. त्याचप्रमाणे पुढील 5 वर्षांमध्ये 75,000 नवीन MBBS जागा वाढवल्या जातील. सरकार पहिल्यांदा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख महिलांना SC आणि ST उद्योजकांना 2 कोटी रुपयांचे टर्म लोन देणार आहे आणि या नव्या योजनेअंतर्गत सरकार ऑनलाईन क्षमता निर्माण कार्यक्रम देखील राबवणार आहे. व्याज उत्पन्नावरील TDSची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे. सेवानिवृत्त व्यक्तींना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विमा क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% 100% करण्यात आली आहे. ही घोषणा केल्यानंतर आता विमा स्वस्त होण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जनजीवन मिशन संदर्भात देखील मोठी घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून जलजीवन मिशनला 2028 पर्यंत राबवण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात लघु उद्योगांना चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्यात. यामध्ये भारताला जागतिक खेळणी केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न होणार असून पर्यावरणपूरक खेळणी मेक इन इंडिया अंतर्गत बनवले जाणार. सरकार भारतीय टपाल विभागाला 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालयांसह एका मोठ्या लॉजिस्टिक्स संघटनेत रूपांतरित करण्याची योजना आखत आहे. हे पोस्ट ऑफिस ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी काय फायद्याचं ठरू शकतं. विकसित भारतासाठी न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर करण्यात आलंय, ज्या अंतर्गत 2047 पर्यंत न्यूक्लिअर एनर्जीच्या माध्यमातून 100 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाचं लक्ष्य आहे.
तर गिग वर्कर्ससाठी एक विशेष योजना देखील जाहीर करण्यात आली आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्यांसाठी सुरक्षा योजना जाहीर केली आहे। त्यांना ओळखपत्रे दिली जातील। याशिवाय त्यांना पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत विमा दिला जाईल। सरकारच्या या पावलांचा फायदा 1 कोटीहून अधिक गिग कामगारांना होणार आहे। राज्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण तयार करण्यात येणार आहे। त्या अंतर्गत राज्यातील 50 नवीन पर्यटन स्थळांची निवड करून त्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क्स आणि निवास व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। निर्मला सीतारामन यांनी पुस्तकांसाठी खास स्कीमची घोषणा केली आहे। डिजिटल फॉर्ममध्ये भारतीय भाषेतील पुस्तकं तयार करणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पात नमूद केलंय। पुस्तक प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड येथील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झालंय। तर अनु प्रोडक्ट लिमिटेड कंपनीच्या निराला तणनाशकाची फवारणी केली आहे असता त्यांना 100 हेक्टरवरील कांदा पिकाचं 100% नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे पंचनामे करून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्या आणि उपबाजारांमध्ये एकूण 12,000 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाली होती। त्यामध्ये आता वाशिम आणि कारंजा बाजार समितीमध्ये प्रत्येकी 4,500 क्विंटल तुरीची आवक होती। वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीच्या तुलनेत वाशिम बाजार समितीमध्ये हळदीला दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी वाशिमच्या बाजार समितीकडे पाठ फिरवली आहे। तर काल हळदीची केवळ 100 क्विंटल आवक झाल्याचं बघायला मिळालं। खासगीमध्ये कापसाला हमी दरापेक्षा कमी भाव मिळत असल्याने नाईलाजास्तव कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सीसीआयच्या केंद्राकडे वळवला। यामुळे कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी झाल्यानं रात्री उशिरापर्यंत कापूस खरेदी सुरू असल्याचं पाहायला मिळालं।